अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी जे आहे ते या ठिकाणी सिलेंडरची पाहणी करतायत। किती सिलेंडर आहे, व्यावसायिक सिलेंडर चं ब्लॅक मार्केटिंग होत असल्याचा आरोप होता, त्यामुळे त्याच्याबाबत वास्तविकता काय आहे, रेकॉर्डवर काय आहे, ही माहिती जी आहे ती या ठिकाणी घेतली जात आहे। आज सकाळपासूनची ही दुसरी मोठी रेड आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागाची। नागपुरातील जरीपटका भागामध्ये ही रेड जी आहे ती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सिलेंडरची पाहणी या ठिकाणी केली जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढा स्टॉक आहे तेवढा स्टॉक त्या गॅस गोडाऊन मध्ये आहे की नाही याची पाहणी जी आहे ती या ठिकाणी केली जात। आपण हे दृश्य बघू शकतो। जरीपटका भागामध्ये हे धाडसत्र जे आहे ते राबवलं जात आहे। काही ठिकाणी ब्लॅक मार्केटिंग होत असल्याचा आरोप होता। बघा, कमर्शियल सिलेंडर या ठिकाणी साठवून आहेत। कमर्शियल सिलेंडरचं वितरण पूर्णपणे बंद झालेलं आहे। मग हे सिलेंडर नेमके आले कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात आहे की हे अवैध साठा जे आहे ते या ठिकाणी करून ठेवला का कमर्शियल सिलेंडरचा। हे बघा, इतक्या मोठ्या प्रमाणात कमर्शियल सिलेंडर जे आहे ते या ठिकाणी साठवून ठेवण्यात आले। सर, कमर्शियल सिलेंडर आहेच नाही मार्केटमध्ये, इथे एवढा साठा कसा? सर, ऍक्च्युली 90% त्यांनी कमी केलेला आहे कमर्शियल सिलेंडरचा, पण याच्या अगोदर जो साठा आलेला आहे त्यांच्याकडे उर्वरित त्याचाच बॅलन्स साठा आहे की नाही हे आपण चेक करण्यासाठी ठेवला आहे। हा, तो तपास आपण करत आहोत सर। ब्लॅक मार्केटिंग करत आहे की ते सुरुवातीची जी शिल्लक आहे त्यामधून त्यांच्याकडे साठा आहे। हे 5 किलोचे सिलेंडर यांच्याकडे आहे। नक्कीच आपण हे दृश्य हे बघा, हे सगळे कमर्शियल सिलेंडर या ठिकाणी साठवून ठेवण्यात आलेले आहे। कंपन्यांकडनं एचपी कडनं कमर्शियल सिलेंडरचं वितरणच पूर्ण बंद झालेलं आहे। मग हे कमर्शियल सिलेंडर नेमके कुठून आणलेले आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। बघा, इतके मोठ्या प्रमाणात हे सिलेंडर जे आहे ते या ठिकाणी साठवून आहे। 1 2 3 जवळपास 40 ते 45 छोटे सिलेंडर जे आहे ते या ठिकाणी हे बघा 5 किलोचे हे सिलेंडर आहे। 5 किलोचे हे सिलेंडर इतक्या मोठ्या प्रमाणात हे कमर्शियल सिलेंडर या ठिकाणी साठवणूक करून ठेवण्यात आलेली आहे। आणि हे साठवलेले सिलेंडर नेमके कुठून आले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। इथे का ठेवण्यात आले हाही प्रश्न आहे आणि अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं याची पाहणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। लॉट जो आहे तो कुठला आहे, नेमका कुठून हे इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर जे आहेत ते आलेले आहे, कारण की कमर्शियल सिलेंडर जे आहे ते वितरणच होत नाही। मग या गोडाऊन मध्ये इतके मोठ्या प्रमाणात साठवून कुठून ठेवले याची पाहणी जी आहे ती या ठिकाणी या धडसत्रामध्ये केली जात आहे। अवैध साठा असेल तर कारवाई सुद्धा केली जाते। बघा, 2.5 किलोचे 5 किलोचे अवैध सिलेंडर आहे। एका सिलेंडर साठी हॉटेल व्यावसायिकांची भटकंती सुरू आहे। काही हॉटेल्स बंद करण्याची वेळ आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कमर्शियल सिलेंडर हे साठवून ठेवण्यात आलेले आहे आणि त्यासाठी त्याची पाहणी करण्यासाठी ही धाड आज दुसरी मोठी धाड जरीपटका भागामध्ये या ठिकाणी सुरू आहे। सर, कमर्शियल सिलेंडरचं हे धाडसत्र काय कारवाई आत्ताच्या याच्यात होऊ शकते आणि तुम्ही या दुसऱ्या धाडीमध्ये काय तपासताय? सर, यामध्ये जर त्यांच्याकडे साठा जास्तीचा आढळून आला किंवा त्यांनी जर कोणाकडे अवैधरित्या विकण्याचं आढळून आले तर त्यांच्यावर FIR किंवा अन्न सुरक्षा कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। सर, इतक्या मोठ्या प्रमाणात हे सिलेंडर्स या ठिकाणी आहे, हे कुठून आले नेमके? तेच आपल्याला चेक करायचं आहे की त्यांनी जो साठा घेतलेला आहे आणि त्यांची मागणी किती आहे त्यानुसार त्यांनी त्यांच्याकडे मागणी केल्यानुसार त्यांनी पोहोचवले की नाही, की त्यांनी साठा करून ठेवलेला आहे हेच आपण बघायला आलो आहे। सर, कमर्शियल सिलेंडर तर देतच नाही कंपनी, मग यांच्याकडे कुठून आला माल? आतापर्यंत स्टॉक सुरू होता कमर्शियल सिलेंडरचा, परंतु आताच राज्य सरकारने बंद केलेला आहे कमर्शियल सिलेंडर देणं। तर तोच साठा त्यांच्याकडे उर्वरित उरलेला आहे का ते बघायचं आहे आपल्याला। सर, नक्कीच आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हे धाडसत्र जे आहे ते या ठिकाणी राबवलं जात आहे। सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात हे कमर्शियल सिलेंडर नेमके आले कुठून, साठा कसा काय करून ठेवलेला आहे त्याची पाहणी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। बघा, ही किती मोठ्या प्रमाणात सिलेंडर आहे। 1 2 3 4 5 असे जवळपास 30 ते 40 सिलेंडरचा स्टॉक या ठिकाणी कमर्शियल सिलेंडरचा, ज्याचं जे एक सिलेंडर ही आता मिळत नाही त्या सिलेंडरचा